मित्रांनो, आजकाल आपल्या गरजा वाढलेल्या आहेत, आपल्या प्रायोरिटीज चेंज झालेल्या आहेत आणि आपल्यामध्ये नॅचरली कॉम्पिटिटिव्ह नेचर तयार होत चाललंय। ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होत चाललाय। शारीरिक कष्ट कमी आणि मेंटल स्ट्रेस वाढत चाललाय। ह्यामुळे आपण अनेक आजारांना इन्व्हिटेशन देत चाललोय, जसं लठ्ठपणा, हाय बीपी, हार्ट ट्रबल आणि सगळ्यात कॉमन समस्या जी आजकाल आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे बॅक पेन, सायटिका पेन आणि हिप्स पेन। आज आपण अशी इफेक्टिव्ह योगासनं करणार आहोत ज्यामुळे ह्या भयंकर समस्यांवर आपण इझिली कंट्रोल करू शकतो। नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता, योगा विथ प्राजक्ता चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, व्हिडिओ एंड पर्यंत बघा। मी तुम्हाला शेवटी एक खूप इफेक्टिव्ह असं रिलॅक्सेशन टेक्निक दाखवणार आहे। याआधी बॅक पेन साठी काही मी तुम्हाला टिप्स सांगत आहे की सारखे सिटिंग जॉब ज्यांचे आहेत त्यांनी थोडा वेळ वर्क मधनं ब्रेक घेऊन एक 5 मिनिटं वॉक करा। त्यामुळे आपल्या स्पाइनवर, पाठीवर जो तणाव आलेला आहे तो निघून जाईल। सोफ्यामध्ये एकदम मऊ सोफा किंवा गादी यूज करणं टाळा। तुमचं पोस्चर करेक्ट ठेवा, त्यामुळे पाठीमध्ये व्यवस्थितरित्या ब्लड सर्क्युलेशन होईल आणि मसल्स मध्ये जो तणाव येतो तो निघून जाईल। आणि जर जास्त पाठदुखीचा त्रास असेल तर तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या। कॅल्शियम युक्त आहार ऍड करा आणि न्यूट्रिशन युक्त फूड खा। लिक्विड डाएट थोडासा वाढवा। आणि आज आपण जी योगासनांचा अभ्यास करणार आहोत त्याची रेग्युलर प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमच्या पेन मध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल। सगळ्यात आधी आपण इफेक्टिव्ह आसन करणार आहोत मार्जार आसन। कॅट काऊ स्ट्रेच मुळे बॅक पेन मध्ये आणि एंटायर जॉइंट पेन मध्ये जो काही स्टिफनेस आहे तो रिलीज होतो। ह्या पद्धतीने गुडघ्यांना सपोर्ट म्हणून टॉवेलचा असा सपोर्ट घ्यायचा आहे आणि दोन्ही पायामध्ये अंतर ठेवत एक्झॅक्टली दोन्ही खांद्याच्या खाली असे हाताचे पंजे ठेवायचे। श्वास घेत कंबर खाली दाबायची, 20 सेकंद या स्ट्रेच मध्ये थांबायचे आणि श्वास सोडत पाठीमध्ये असा कुबड काढत चीन आपली चेस्टला टच करत या पद्धतीने वरती जायचंय। परत 20 सेकंद ह्या स्ट्रेच मध्ये थांबायचंय। ह्या पद्धतीने तुम्ही 4 किंवा 5 रिपिटेशन करायचे। आता आपण भूनमन आसन करणार आहोत। ह्या पद्धतीने जेव्हा आपण ट्विस्टिंग करतो तेव्हा आपल्या हिप्स मध्ये, सायटिका पेन मध्ये आणि लोअर बॅक मध्ये आलेला स्टिफनेस कमी होतो। दंडासन मध्ये बसायचे, दोन्ही हात असे लेफ्ट बटकच्या पुढे ठेवायचे। श्वास सोडत जेवढं खाली वाकता येईल तेवढं वाकायचे आणि जे फ्लेक्झिबल आहेत त्यांनी कपाळ जमिनीला टेकवत 20 सेकंद या स्ट्रेच मध्ये थांबायचे विथ नॉर्मल ब्रीदिंग। परत श्वास घेत वर यायचंय। आता राईट साइडला या पद्धतीने श्वास सोडत कपाळ असं जमिनीला लावायचं 20 सेकंद, परत थांबायचे। दोन्ही पाय जॉईंट करून ठेवायचे। ह्या आसनाची तुम्ही 4 किंवा 5 वेळा प्रॅक्टिस करायची। आता पुढचं आपण करणार आहोत जानु संचालन किंवा मर्कट आसन। बरेच ठिकाणी याला म्हटलं जातं। बॅक पेन साठी खूप इफेक्टिव्ह आहे। पाय असे फोल्ड करायचे, दोन्ही पाय जॉईंट करायचे, हात इंटरलॉक करत डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे। श्वास सोडत दोन्ही गुडघे एक साथ लेफ्ट साइडला ट्विस्ट करायचे आणि बघायचे राईट साइडला। ह्या ट्विस्टिंग मुळे तुमच्या एंटायर स्पाइन मध्ये जो स्टिफनेस आलाय तो दूर होईल आणि ज्यांना गॅसेस मुळे बॅक पेन होतो त्यांच्यासाठी सुद्धा हे ट्विस्टिंग खूप इफेक्टिव्ह आहे। दोन्ही पाय जॉईंट ठेवायचे, श्वास घेत वर यायचे आणि श्वास सोडत दोन्ही गुडघे राईट साइडला बघायचे लेफ्ट साइडला। हाताचे कोपरे आणि खांदे जमिनीवर टच करण्याचा प्रयत्न करायचा। 20 ते 5 रिपिटेशन करायचे। आता पुढचं आपण करणार आहोत ह्या पद्धतीने दोन्ही पाय असे समोर स्ट्रेच करायचे, लेफ्ट गुडघा बेंड करायचा आहे आणि अर्ध पवन मुक्तासन करायचंय। ज्यांना सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी मान उचलायची नाहीये। स्वस्थ लोकांनी आपलं कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा। हीच क्रिया आपण राईट साइडनी करणार आहोत। प्रत्येक वेळी तुम्हाला 15-15 सेकंद या आसनामध्ये होल्ड करायचंय। त्यामुळे लोअर बॅकवर आलेला तणाव, गॅसेसमुळे जी पाठदुखी होते ती समस्या दूर होईल। मित्रांनो, जसं आपण सिटिंग मध्ये मत्स्येंद्रासन करतो त्या पद्धतीने सुप्त मत्स्येंद्रासन केल्यामुळे आपलं बॅक पेनची समस्या दूर होते, सायटिका पेन कमी होतं आणि हिप्स पेन सुद्धा कमी होतं। दोन्ही पाय असे सरळ जमिनीवर स्ट्रेच करायचे आणि लेफ्ट पाय असा फोल्ड करायचा आहे आणि लेफ्ट टाच
एक्झॅक्टली राईट गुडघ्याच्या वर ठेवायचे. राईट हाताने लेफ्ट गुडघा पकडायचा आहे, लेफ्ट हँड असा स्ट्रेच करायचा आहे आणि श्वास सोडत लेफ्ट गुडघा असा राईट साइडला घेऊन जायचा प्रयत्न करायचा आणि बघायचंय अपोजिट साइडला, लेफ्ट साइडला. 20 सेकंद या स्ट्रेच मध्ये तुम्हाला थांबायचंय. श्वास घेत सरळ यायचंय. आता ही क्रिया आपण दुसऱ्या पायाने करणार आहोत. आता लेफ्ट हाताने राईट गुडघा असा लेफ्ट साइडला घ्यायचा आणि बघायचंय अपोजिट साइडला. श्वास घेत सरळ. आजच्या आपल्या अभ्यासामधलं सगळ्यात शेवटचं आसन करणार आहोत आपण अर्धचक्रासन किंवा सेतुबंधासन. ह्या पद्धतीने पाय फोल्ड करायचे आणि अँकलला होल्ड करायचे. ज्यांना अँकल्स पकडता येणार नाहीत त्यांनी दोन्ही हात शरीरा बाजू ठेवायचे. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय आणि श्वास घेत वर यायचंय आणि नॉर्मल ब्रीदिंग मध्ये या पद्धतीने या आसनामध्ये थांबायचा प्रयत्न करायचा. ज्यांना हिप्स मध्ये खूप पेन होतं त्यांच्यासाठी हे आसन खूप इफेक्टिव्ह आहे, कारण ह्यामुळे आपल्या बटक्स मधली स्ट्रेंथ वाढते आणि लोअर बॅक पेन साठी सुद्धा हे आसन खूप इफेक्टिव्ह आहे. श्वास सोडत सावकाश खाली यायचंय. 20-20 से 5 रिपिटेशन करायचे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या एंडला मी इफेक्टिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक दाखवणार आहे, ते दाखवते. आता अशी मॅट हाफ फोल्ड करायची. ह्या पद्धतीने टॉवेलचा किंवा सतरंजीचा फोल्ड करून तो कमरेखाली ठेवायचा. एक खुर्ची घ्यायची विदाउट आर्मरेस्ट. डायनिंग चेअर घ्या आणि असं साईडला टच करत कोपऱ्याच्या आधाराने पाठीवर झोपायचंय आणि आपले गुडघे एक्झॅक्टली खुर्चीच्या कॉर्नरला टच करायचे. दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचे आणि दोन्ही हात असे शरीरा बाजूला, हाताचे तळवे सिलिंग कडे ओपन करायचे. आणि ह्या क्रियेमध्ये, या आसनामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं थांबायचंय. यामध्ये तुम्ही ओंकार मेडिटेशन करू शकता किंवा भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करू शकता किंवा नॉर्मल शवासन करू शकता. बॅक पेन साठी उपयुक्त अशा आसनांचा अभ्यास इथेच पूर्ण झालेला आहे. याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा, तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळेल आणि पेन मध्ये आराम मिळेल. आता तुम्हाला काय करायचंय, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय. धन्यवाद.